मुंबईमधून गोखले पुलाचं काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली आहे। पुलाची दुसरी बाजू पुढच्या वर्षी सुरू होणार आहे। एक बाजू सुरू करण्यात आली आहे, मात्र दुसरी बाजू सुरू होण्यासाठी आणखी 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे। 1 वर्ष वाट बघावी लागणार आहे आणि त्यामुळे आता गोखले पुलाचं काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली आहे। 3 कोटी रुपये दंडाचा इशारा सुद्धा दिला आहे। तर पुलाच्या कामाला उशीर झाल्यामुळे कार्यकारी अभियंत्याची बदली करण्यात आली आहे आणि पुलाची दुसरी बाजू सुरू होण्यास आता 2025 ची वाट पाहावी लागणार असं दिसतंय। गोखले पुलाची 1 लेन तर सुरू झाली आहे, मात्र दुसरी लेन इतक्यात तरी सुरू होणार नाही असं दिसतंय, कारण पुढच्या वर्षी 2025 पर्यंत याचं काम होईल आणि त्यानंतर ही लेन सुरू होईल, दुसरी बाजू सुरू होईल अशी माहिती समोर येते। त्यामुळे पालिकेनं या पुलाचं काम ज्यानं रखडवलं त्या कंत्राटदाराला नोटीस बजावलेली आहे आणि त्याचबरोबर 3 कोटी रुपये दंडाचा इशाराही दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।